निर्जला एकादशी व्रतकथा. एकादशी हिंदू धर्मामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वपूर्ण मानली जाते. एका वर्षात 24 एकादशी येतात, पण या सगळ्या एकादशीमध्ये ज्येष्ठ शुक्लमध्ये येणारी एकादशी जास्त फळ देणारी मानली जाते. कारण या एकादशीचा उपवास केल्याने पूर्ण वर्षातील सगळ्या एकादशी करण्याचे फळ आपल्याला मिळते. तिला पांडव किंवा भीमसेन एकादशीच्या नावाने सुद्धा ओळखले जाते. तर ऐकूया निर्जला व्रत कथेची कहाणी. एकदा पांडवांमधील सगळ्यात शक्तिशाली भीमने व्यास ऋषींना म्हटले, राजा युधिष्ठिर, माता कुंती, द्रौपदी, अर्जुन, नकुल आणि सहदेव एकादशीला कधीही जेवण करत नाही आणि मला सुद्धा नेहमी हेच सांगतात की एकादशीला तू सुद्धा काही खाऊ नको. पण मी त्या सगळ्यांना हेच म्हणतो की मला भूक सहन होत नाही. मी देवाची पूजा करू शकतो, दानसुद्धा देऊ शकतो, जेवण केल्याशिवाय राहू शकत नाही. त्यावर व्यास ऋषी म्हणाले, भीम, जर तू नरकाला वाईट आणि स्वर्गाला चांगलं समजत असशील तर प्रत्येक महिन्यातील 2 एकादशीला जेवण करून. तेव्हा भीम म्हणाले, मी तर आधीच सांगितले आहे की मला भूक सहन होत नाही. जर वर्षामध्ये कोणतेही एकच व्रत असेल तर ते मी करू शकतो. त्यामुळे तुम्ही मला असे व्रत सांगा जे वर्षामध्ये एकदाच करावे लागेल आणि मला स्वर्गाची प्राप्ती व्हावी. ते ऐकून व्यास ऋषी म्हणाले, मोठ्या मोठ्या ऋषींनी शास्त्र बनवले आहे, त्यामुळे कमी पैशांमध्ये थोड्या कष्टांमध्ये स्वर्ग प्राप्त करू शकतो. त्याप्रमाणेच शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की दोन्ही पक्षातील एकादशीचे व्रत केल्याने मुक्ती मिळते. व्यास ऋषींचे बोलणे ऐकून भीम नरकामध्ये जाण्याच्या विचाराने भयभीत झाले आणि म्हणू लागले की आता मी काय करू. एका महिन्यामध्ये 2 व्रत तर मी करू शकत नाही, पण पूर्ण वर्षामध्ये 1 व्रत करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे पूर्ण वर्षामध्ये 1 दिवस व्रत केल्याने मला मुक्ती मिळेल, असे व्रत मला सांगा. भीमचे बोलणे ऐकून व्यास ऋषी म्हणाले, ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये जी एकादशी येते तिचे नाव निर्जला एकादशी आहे. तू ती एकादशीचे व्रत कर. या एकादशीच्या व्रतामध्ये स्नान, आचमन यांच्याबरोबरच जलवर्जित आहे. या दिवशी जेवणसुद्धा नाही केले पाहिजे, कारण जेवण केल्यामुळे व्रत नष्ट होते. जर निर्जला एकादशीच्या दिवशी सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत कोणी पाणीग्रहण केले नाही तर त्याला सगळ्या एकादशीचे फळ प्राप्त होते. द्वादशीला सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून ब्राह्मणांना दान दिले पाहिजे. भुकेल्या आणि खऱ्या ब्राह्मणाला जेवू घालून स्वतःसुद्धा जेवले पाहिजे. या एकादशीचे फळ संपूर्ण वर्षातील एकादशीच्या बरोबर असते. व्यास ऋषी म्हणाले, हे भीम, मला स्वतः ही गोष्ट भगवान श्रीकृष्णांनी सांगितली आहे. या एकादशीचे पुण्य सगळे तीर्थ आणि दान यांच्यापेक्षा जास्त आहे. फक्त 1 दिवस मनुष्य निर्जल राहण्याने त्याला सगळ्या पापांपासून मुक्ती मिळते. जी व्यक्ती निर्जला एकादशीचे व्रत करते त्यांच्या मृत्यूच्या वेळी यमदूत येत नाही. त्यांना तर देवाचे पार्षद पुष्पक विमानामध्ये बसवून स्वर्गात नेतात. त्यामुळे जगात सर्वात श्रेष्ठ निर्जला एकादशीचे व्रत आहे. स्वच्छ मनाने हे व्रत केले पाहिजे. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केला पाहिजे आणि शक्य असेल तर गोदानसुद्धा केले पाहिजे. अशा प्रकारे व्यास ऋषींच्या आज्ञेनुसार भीमने हे व्रत केले. त्यामुळे या एकादशीला भीमसेनी किंवा पांडव एकादशीसुद्धा म्हटले जाते. निर्जला व्रत करण्यापूर्वी देवाजवळ प्रार्थना करावी की आज मी निर्जला व्रत करत आहे. दुसऱ्या दिवशी जेवण करेल. हे व्रत श्रद्धापूर्वक करेल. त्यामुळे तुमच्या कृपेने माझे सगळे पाप नष्ट व्हावे. या दिवशी पाण्याने भरलेला 1 घडा दान केला पाहिजे. जे लोक या दिवशी यज्ञ करतात त्याचं फळ तर मोजता येत नाही. या एकादशीच्या व्रताने मनुष्य विष्णुलोक प्राप्त करतो. जे लोक या दिवशी जेवण करतात ते राक्षसासमान आहे. ते शेवटी नरकामध्ये जातात. ज्याने निर्जला एकादशीचे व्रत केले आहे, मग हे तो ब्रह्महत्यारा असला तरीही, चोरी करणारा असला तरीही किंवा गुरूंचा द्वेष करणारा असला तरीही या व्रताच्या प्रभावाने स्वर्गात जातो. व्यास ऋषी म्हणाले, जे पुरुष किंवा स्त्री हे व्रत श्रद्धापूर्वक करतात त्यांनी सगळ्यात आधी देवाला पुजले पाहिजे. मग शक्य असेल तर गोदान केले पाहिजे आणि त्यानंतर ब्राह्मणांना जेवण किंवा दक्षिणा दिली पाहिजे. त्यानंतर पाण्याने भरलेल्या कलशाचे दान केले पाहिजे. निर्जला एकादशीच्या दिवशी अन्न, वस्त्र यांचे दान केले पाहिजे. जे लोक भक्तिपूर्वक ही कथा ऐकतात किंवा वाचतात त्यांना नक्कीच स्वर्गाची प्राप्ती होते. तर ही होती निर्जला एकादशीची व्रतकथा. मला आशा आहे
की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.